का कोण जाणे, पण योगायोग ह्या गोष्टीवर माझा नाही बा विश्वास. असं नसतं विजय. म्हणजे सरसकट कधीच योगायोग होतच नाही तसं नाहीये. आता मी ज्या फील्डमध्ये काम करते त्या फील्डमध्ये सतत कॉज ऑफ डेथ एक असतो आणि ऍक्च्युली काहीतरी भलतंच घडलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, बाहेर एखाद्या बाईचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच सुमारास त्या बाईच्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. घरात बायको वाचली, पण लोकांना वाटतं की बायकोच्या ऍक्सिडेंटची बातमी ऐकून नवऱ्याला धक्का बसला. पण असं नसतंच. नवरा हार्ट पेशंटच होता आणि असं होत असतं. पण माझ्या प्रोफेशन बाबतीत तसं होत नाही ना ग, आणि म्हणूनच माझा योगायोगांवर विश्वास नाही. तुमच्याकडे असं ते चेन रिएक्शन सारखं होतं ग. म्हणजे उदाहरणार्थ, फुलपाखरू जेव्हा पंख हलवतो त्यांनी जेवढी काही हवा हलते त्यांनी का वादळ येतं का? नाही. पण त्याच हवेचं पुढे मोठ्या वादळामध्ये रूपांतर होतं. अशी एक मोठी चेन घडत जाते. आणि मग जेव्हा ती अख्खी चेन मी बघतो ना, त्यावेळी माझं असं होतं की नाही नाही, हे बघून कसं योगायोगावर विश्वास ठेवायचा. ती नलिनी वायकुळ, ती, तिचा नवरा आणि एक मांजर, तिघं त्या घरात राहायचे. पाप बिरू, एकदम व्हाईट कॉलर. काय घडलं? अचानक त्या बाईचा खून झाला. कुणी केला माहित नाही, कसा केला माहित नाही. घरामध्ये ज्वेलरी, पैसे इंटॅक्ट आहेत सगळं. कशी गेली ती? का घडलंय? म्हणून माझा योगायोगावर विश्वासच नाही. कारण ती निलांजना वर्माची बहीण आहे. एवढा कसा योगायोग असेल? द वर्ल्ड इज स्मॉल विजय. अरे किती हे असं फिरून निलांजना वर्माच एवढं स्मॉल. किंवा असं झालं असेल का की मारायचं दुसऱ्याच व्यक्तीला होतं आणि त्यात ह्या बाईंचा मृत्यू झाला. मिस्टेकन आयडेंटिटी, कारण अशाही केस होतातच. असू शकतो. म्हणजे हा अँगल, मी या अँगलचा विचारच नाही केला. करायला पाहिजे. बघ, विचार करू. काय करताय तुम्ही? काही नाही अगं, गप्पा मारत होतो. पण का? ऐक ना, तुला झोप येत नाही का? काही प्रॉब्लेम आहे का? तर एक काम कर, इकडे ते शर्मिलाकडे जाऊन झोप. दादा यार, कसले बोर आहात तुम्ही. तुम्ही रात्री असे निवांत भेटलेले आहात, तुमचं लग्न झालेलं नाहीये अजून, आणि तुम्ही केस कसले डिस्कस करताय? तू आमचं बोलणं ऐकलंस ना? अजिबात नाही. माझ्या कानावर पडलं आणि राहुलं नाही म्हणून आले मी इकडे. अरे इतकी प्रायव्हसी मिळत नाही कोणाला, आणि तुम्हाला मिळतेय तर तुम्ही बटरफ्लाय इफेक्ट डिस्कस करताय. यार, हे ना मला आत्याला सांगावं लागणार आहे आता. काय चाललंय तुमचं? असे वागत राहिलात ना तर आमची भोसल्यांची पुढची पिढी येणारच नाही जन्माला. जरा पप्प्या, जरा झप्प्या होऊ द्यात ना. हे असे आदर्श ठेवणार तुम्ही आम्हा मुलांसमोर? हा, आदर्श पाहिजे ना. हा, मी आदर्श आहे ना तुझा. मग पप्प्या जप्प्या म्हणते ना तू. हा, जप्प्या म्हणते ना तू. असा भुका आदर्श आहे. कशी काय चुकले मी बाबा? तो ड्रायव्हर याच्या आतच ना स्प्रे मारून टाकायला हवा तो तोंडावर, किंवा ऍटलीस्ट तो आल्यानंतर त्याला घालवण्यासाठी काहीतरी करायला हवं होतं. मला ना काही कळलंच नाही. हे बघ, असं व्हायचंच. आपण काही सराईत गुन्हेगार नाही आहोत. चुका या होणारच. कसं झालं बाबा हे? आपण कधीच मॅच करू शकणार नाही आहोत का या लोकांना? असे सतत दुबळे पडणार आहोत का त्यांच्या समोर? कोणी सांगितलं तुला? अके, एक संधी हुकली आहे आपली, दुसरी संधी मिळेल ना आपल्याला. नाही मिळणार आहे दुसरी संधी. ती जाऊन बसली USAला तर काय करणार आहोत? हे बघ सानिया, सूड हे अत्यंत पेशन्सचं काम आहे, संयमाचं काम आहे. घाई गडबडीत सूड घेता येत नाही. घाई गडबडीत होतात त्या फक्त चुका. आपल्याला हे सगळं खूप पटापट आणि अचानक कळालं ना. झाल्या चुका, ठीक आहे ना. अगं, चुकून आपल्याला वेळ मिळालाय ना, तो सत्कारणी लावूया. म्हणजे? अगं, फक्त फायदा ऍपची आणखीन माहिती काढूया. हे बघ, डोकं जर शांत असलं ना तर संकटात देखील संधी मिळू शकते. कळतंय का? तू केवढा बदललायस बाबा. म्हणजे
खूप शांत झालायस. काय करणार, असं त्रागा करून घाबरून काय मिळवलं आपण बघितलंस ना. आपल्या वैजंतीला हरवून बसलो आपण. सानिया, तुझी आई गेली ना तेव्हा कळत नकळतपणे मी ठरवलं की तुझी आई व्हायचं, सगळं शांतपणे निभावून न्यायला. मग झालं शांत, काय करणार. काय करणार आहे. साहेब, आपण जातोय कुठं? आपण नाही, मी जातोय, तू इथे उतर. इथे? पण साहेब, तुम्ही असं आडवाटेने जाणार आहात कुठे? ऐक ना, तुला काय प्रत्येक बाबतीत विक्रम बनायचंय का आयुष्यात? कशाला एवढे प्रश्न विचारतो? सांगितलं तेवढं कर. इथून पुढे मी जिथे जाणार आहे तिथे तुझं काही काम नाहीये, म्हणून इथपर्यंत तुला घेऊन आलो. उतर. जोसेफ, बोला जरा, माल लेके आएगा करके. वाह, क्या बात है दादा. चलो माल अंदर ले लो. चलो पंडित साहब, अपन अंदर चलते. आप लिटरली गॉड हो दादा. इतना सारा माल मुंबई में, वो भी पुलिस के नाक के नीचे. किलवर? मतलब ये सारा गेम किलवर का है? गेम ही केलवरचा आणि हुकुम ही केलवरचा. केलवरने तुला भेटायला बोलवलंय जसं. बोला वहिनी. मी आज दिवसभर अनुजा मॅडम सोबतच होते. तुम्ही ओके आहात ना? तिला काही संशय वगैरे नाही आला ना? नाही नाही, उलट मला संशय येईल असं काहीतरी घडलंय. म्हणजे आम्ही त्यांच्या गाडीत होतो, व्यवस्थित बोलणं चाललं होतं. म्हणजे मॅडमचा मूडही चांगला होता, पण मध्येच त्यांना एक कॉल आला आणि हा तर मॅडम, आपण आहे ना क्वेश्चन आन्सरच्या फॉर्म मध्ये घेऊया. म्हणजे मी तुम्हाला विचारेन आणि तुम्ही फक्त उत्तर द्या. म्हणजे तुम्हाला जसं वाटतंय ना तसं आत्मचरित्राचं फील नाही येणार याला. आणि हो मॅडम, मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. हा म्हणजे मी फक्त तुमच्या सोबत असेल, म्हणजे तुमची काम करण्याची पद्धत बघेन आणि असं जाता येताना बोलूच ना आपण. म्हणजे त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा टाइम खर्च करावा नाही लागणार. नम्रता, हे बघ, मला एक 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 हॅलो. हां, ओके 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 ओके. नम्रता, हां, आय एम सो सॉरी, पण आपल्याला आता हे सगळं नाही बोलता येणार. मला अर्जंटली निघावं लागतंय. अहो मॅडम, पण आपण रिक्षा पकडून घरी जा. ओके, मी निघते. बाय. बरं, मी फोन करते तुम्हाला. या, बाय. झोल तर आहे वहिनी, पण कोणाचा फोन होता काही कळलं का? नाही, म्हणजे मला तसा काही अंदाज नाही घेता आला.
त्यांना फोन आला आणि अचानक मॅडमचा मूड खराब झाला. मी खरं तर त्यांना विचारायला हवं होतं, काहीतरी कारण काढून त्यांना थांबवायला हवं होतं. नाही, बरं झालं तुम्ही नाही थांबवलं. एक लक्षात घ्या, अनुजा ही खूप हुशार आणि डेंजर बाई आहे. हे मान्य आहे, आपल्याला माहिती हवी आहे, पण ती माहिती काढायची आहे म्हणून स्वतःचा जीव धोक्यात टाकणं हे योग्य नाही. तुमची सेफ्टी ही फार महत्वाची आहे वहिनी. मी कायम हे सांगत आलोय तुम्हाला, कळतंय ना? हो भाऊजी. तुम्ही नक्की ओके आहात? हो. आणि वहिनी तुम्ही काळजी घ्या, माझा फोन 24 तास ऑन असतो. कधीही वाटलं फोन करावासा तर करा. हो. काळजी घ्या. हालचाल नाही केलीस ना परत जीवन करायचं. शांत. नमस्कार साहेब. येणार का तू? ही काय पद्धत आहे? सॉरी साहेब, खरंच एक्स्ट्रीमली सॉरी. अहो काय गरजेचं होतं हे करणं. का? म्हणजे एका चोराने दुसऱ्याला म्हणजे वाटा सांगायच्या नसतात ना, नाही तर चोराच्याच घरी चोरी होते. नाही, थोडक्यात समजावतो तुम्हाला. हे बघ कसं आहे माहिती का, आपण आपल्या ATM कार्डला पासवर्ड लावतो, घराच्या दरवाजाला आपण सेफ्टी डोअर लावतो, शेतात बुजगावणं लावतो, तिजोरीला कुलूप लावतो. कशासाठी? सेफ्टीसाठी. कशाला? कारण आपण तिथे दौलत ठेवलेली असते, त्या दौलतीच्या सेफ्टीसाठी आपण करतो. आणि साहेब इथे मी माझी दौलत ठेवली आहे. फालतू लाजू नको, लाजू नको, मुद्द्याचं बोल. आता त्या दौलतीपर्यंत कसं पोचायचं, कुठला रस्ता आहे हे तुम्हाला न कळलेलंच बरं ना, म्हणून हे सगळं केलं. सॉरी, खरंच. कुठे आहे सांगतो ना, पण साहेब एक रिक्वेस्ट आहे, प्लीज कोणाला सांगू नका. नाही. कुठे आहे ती? आली बघा माझी दौलत. बायको आहे माझी सर. एक्स. तुझी एक्स बायको, विजय भोसलेची एक्स गर्लफ्रेंड. काळजी करू नको, मला बाकी काही इंटरेस्ट नाहीये. तसा प्रयत्नही करू नका, जड जाईल. तेच बघायचं होतं की बाबा विजय भोसलेला भूल पाडणारी कोण, त्याचा चॉईस कसा आहे तर गुड चॉईस. का आला तिथे? काम आहे. काय? विजय भोसले. विजय भोसले हा तुमचा शत्रू आहे, तसाच माझाही आहे. मलाही तो संपायलाच हवाय. फक्त माझी अडचण काय आहे, माझं कार्यक्षेत्र जे राजकारण आहे त्यात गेल्या काही काळात माझ्या नावाभोवती, माझ्या भोवती एक असं वलय तयार झालंय. त्यामुळे माझ्याच पक्षातल्या लोकांचं, विरोधी पक्षातल्या लोकांचं, मीडियाचं, नागरिकांचं माझ्याकडे फार लक्ष असतं, बारीक. तुमच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये. तुम्ही कुठेही वळवळत घुसू शकता. आणि ते तसं शिरण्यासाठी मी तुम्हाला मुंबईला नेतो. दोन्ही वेळेचं जेवायला भरपेट, जे काही हवं असेल, जिथून हवं असेल तिथून मागवा, जेवा, एवढे पैसे पुरवणारे. आणि या सगळ्याच्या बदल्यात
तुम्ही एकच काम करायचंय, तुमच्यावर एकच जबाबदारी आहे. विजय भोसले लवकरात लवकर ढगात पोचला पाहिजे. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. सलाम साहब, आज किलवर से मिलने जाना था ना? अरे सोच से अब तेरा लकी डे है आज. तेरे को किलवर से मिला था, समझा क्या? बोल. किलवरलाच भेटलायस असं समज. भाई ये औरत की आवाज है. आता बडबडच करणार आहेस का कामाचं पण बोलणार आहेस? हाँ हाँ सामान पोहोचलं? हाँ. आता कळलं असेल ना तुला, एवढी मोठी रिस्क घेऊन एवढा सगळा माल आतमध्ये कसा काय आणला तर? कळलंय की नाही अजून? हाँ समझ गया मैडम. मेरा तो एकदम सुपड़ा साफ हो गया. क्या हिम्मत है बॉस. तीच आता तू दाखवायची. चल कामाला लाग. हाँ एक क्वेश्चन है. बोल. वो पहले वाला किलवर गैंग अलग है क्या? ए जोसेफ, पहले वाला बाद में वाला आत्ता नंतर असं काही नसतं. किलवर किलवर. वो है किधर? बोलले ना तुला, किलवरलाच भेटलायस तू. तू आता किलवरच्या समोर उभा आहेस. नाही आता तू मागेस, पण खरं तर किलवर तुझ्या मागे. त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस. फक्त सांगितलेलं काम कर. ये किलवर की औरत है या किलवर औरत है या ये ड्राइवर किलवर है? जोसेफ, तू बहुत क्वेश्चन पूछता है रे. चल तेरा मतलब से काम रख. साला ये समझ में नहीं आ रहा किलवर औरत है या ये किलवर की औरत है या किलवर औरत की आवाज निकाल के बात कर रहा है. कुछ समझ में नहीं आ रहा है. क्या समझ में नहीं आ रहा है तेरे? दादा कंफ्यूजन है. अरे क्या कंफ्यूजन है? तेरा को जिंदा रहने का है ना? क्या इधर ठोक डालू? ओके ओके दादा. अरे जोसेफ, आम खा रहे. बोला ना तेरे को गुटली मत की ना. ओके मेरा आदमी है. दादा. चल चल चल. मेरे को नई गाड़ी चाहिए. अबे बैताड, आय नवीन गाडी नाही. हे घे, याने खेळ. मावशी, अबे बैताड, किसने कुठून आला रे? करी रोड वरून. काय खबर आहे बोल. मोठी खबर आहे मावशी. हेलो, इंस्पेक्टर विजय भोसले. जय श्री कृष्ण भोसले साहब, સુરત થી વાત કરું છું. હા બોલા. એક બહુ ઇમ્પોર્ટન્ટ ડેવલપમેન્ટ છે. काय? તે વાયકુલ મેડમचा મર્डર છે ને, હા तो बाईकवर होता. कोणी बाईक छे? ते बाईक चोरीचाच था. बाईकचा नंबर? ते मी पाठवतो. पण एक इंटरेस्टिंग वार्ता छे. ती बाईक ना चारोटी नाकाच्या एका डीलर कडून उचलली होती. ते चारोटी महाराष्ट्रामध्ये छे ना. हाँ, थँक्यू सो मच इन्स्पेक्टर. मी लागतो का आम्हाला? थँक्यू. चालो, जय श्री कृष्ण. हाँ जय श्री कृष्ण. चारोटी नाका.